विद्याप्रसरणी सभा संचालित विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. कैलासवासी डॉक्टर जी.व्ही. शिंगरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा घेण्यात येते. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण 12 शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरदान किंवा नुकसान हा विषय देण्यात आला होता. विषयाचे अभ्यासपूर्ण विवेचन विद्यार्थ्यांनी केले होते. पहिले पारितोषिक विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजने, द्वितीय पारितोषिक श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलने तर तिसरे पारितोषिक DES इंग्लिश मीडियम शाळेने पटकावले. विजेत्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण राष्ट्र शासन संचालक श्री S.M. पवार, विद्याप्रसारिणी सभा सचिव डॉक्टर सतीश गवळी, सहसचिव विजय भुरखे, गव्हर्निंग काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट संदीप अगरवाल, सौ अगरवाल, समितीचे सदस्य सुभाष मेहता, माजी नगरसेविका सौ लांडगेताई, आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ चंचल ललवानी, राज्य शिक्षक पुरस्कार विजेते डॉक्टर सपाटे, भरत इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या वर्षा मॅम, विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य रेणू सुंबळी मॅम आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी प्राध्यापक लती MT सर, सेवानिवृत्त, भारती विद्यापीठ पुणे, ताराबाई शंकरलाल मुथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सौ स्वाती आंधळे, आबासाहेब गरवारे कॉलेजच्या डॉक्टर संपदा तिवारी यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता जाधव आणि मोहिनी भोकरे यांनी, सोबतच अनिकेत कलांगे आणि स्वराज तुंगतकर या विद्यार्थ्यांनी देखील सूत्रसंचालनाचा कारभार सांभाळला, तर आभार P. राजेश्वरी यांनी मानले. माणसं सगळी बेकार होती. त्याबरोबर त्यावेळेस मी यंत्र हे
त्याच्यामुळे अजून तरी मशीन इंडिपेंडेंटली स्वतःची कामं करू शकत नाहीये. म्हणून मनुष्याचा प्रयत्न असा चालला आहे, मशीन स्वतःहून विचार करून पुढे काय करायचंय ठरवेल. आणि मला सांगताना आनंद वाटतो की अशा प्रकारे मनुष्याचं जे काम आहे विचार करून एखादी गोष्ट करणं ते मशीन मधनं सुरू झालेलं आहे. पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रवेश झाला पाहिजे, ही अतिशय कमी असली पाहिजे, एकाकडे नसली तरी तो शिकला पाहिजे, हा विचार करून त्यांनी संस्था वाढवली. बघा आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फक्त 60,000 रुपये तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्युनियर कॉलेजचे सध्या पुणे शहरातल्या काय कॉलेजचे कवर 60,000 रुपये, परंतु आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे फक्त 60,000. आज आपल्याकडे डी फार्मसी आहे, डी फार्मसी येऊ घातलेला आहे, सिनियर कॉलेज आहे, हॉटेल कॉलेज आहे. अशा रेग्युलर तत्वाने हे सगळं निर्माण केलं, त्यांना साथ मिळाली सगळ्या नियामक मंडळाची आणि त्यांच्या नावाने कॉम्पिटिशन होते. अतिशय स्टुडंट कार्यक्रम तुम्ही घेतला त्याबद्दल मी विद्याप्रसारणी समितीला पहिल्यांदा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे, तुम्ही कसं बोलताय स्टेजवर आल्यावर पहिले लक्षात ठेवा, वेलकम हिअर, यू आर टीम ॲट दॅट टाइम.